ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते। यावर्षी शुक्रवार दिनांक 21 जूनला वटपौर्णिमा आलेली आहे। या दिवशी सुवासिनी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी वटसावित्रीचे व्रत करतात, वडाची पूजा करतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रत्यक्ष वडाची पूजा अतिशय साध्या सोप्या पद्धतीने कशी करायची हे दाखवणार आहे। वटपौर्णिमेच्या पूजेचा संपूर्ण विधी आणि शुभ मुहूर्त देखील सांगणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त मैत्रिणींना शेअर करा। तुम्ही पहिल्यांदाच माझे व्हिडिओ बघत असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा। तर वडाची पूजा करण्यासाठी आपल्याला एवढं साहित्य लागणार आहे। साहित्याची लिस्ट मी तुम्हाला समोर दिलेली आहे। साहित्याची अशी जमवाजमव झाल्यानंतर आपण जाणार आहोत वडाच्या झाडाची पूजा करायला। तर या दिवशी सर्व स्त्रियांनी छान असं नटून थटून साजशृंगार करून वडाच्या झाडाची पूजा करायची आहे। ही पूजा आपण आपल्या सौभाग्यासाठी करत असतो, तर आपण सौभाग्य अलंकार परिधान करून तरी ही पूजा केली पाहिजे। सर्वात आधी वडाची पूजा करण्यापूर्वी आपल्याला निरंजन लावून घ्यायचं आहे, अगरबत्ती देखील लावून घ्यायची आहे। आपण कोणतीही पूजा अग्नीच्या साक्षीने करत असतो, त्यामुळे सर्वात आधी आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। बरेच जण मातीची पंती सुद्धा तिथे लावतात आणि ती तिथेच ठेवून येतात, तर तसं सुद्धा तुम्ही करू शकता। त्यानंतर आपण गणपतीची पूजा करायची आहे। तर त्यासाठी इथे मी खाली थोड्या अक्षता ठेवून त्यावरती हळदी कुंकू वाहून एक सुपारी मांडलेली आहे गणपतीचं प्रतीक म्हणून। मग गणपतीचीही आपण पूजा करून घ्यायची आहे। हळद कुंकू अक्षता फुलं वाहून नमस्कार करायचा आहे। ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः। यावेळी तुम्ही हा मंत्र म्हणू शकता। गणपतीची पूजा झाल्यानंतर निरांजन आणि अगरबत्तीने ओवाळायचं आहे। इथे थोडीशी हवा असल्यामुळे मला निरांजनाने ओवाळता आलं नाही। गणपतीची पूजा झाली आहे। आता आपण वडाची पूजा करूया। त्यापूर्वी वडाला आपण जल अर्पण करायचं आहे, त्यानंतर पंचामृत अर्पण करायचं आहे आणि पुन्हा एकदा आपण वडाला जल अर्पण करायचं आहे। वटपौर्णिमेची पूजा करण्याची पद्धत ही वेगवेगळ्या भागानुसार थोडीफार वेगवेगळी असू शकते। तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार करू शकता। आमच्या इकडे कशी केली जाते ते मी तुम्हाला दाखवते। वडाला जल अर्पण केल्यानंतर आता आपण वडाची पूजा करायची आहे। सर्वात आधी वडाच्या झाडाला हळदी कुंकू लावायचं आहे, स्वतःला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे। अक्षता वाहायच्या आहेत। आपण जी काही कापसाची वस्त्रमाळ घेतलेली आहे ती अर्पण करायची आहे। या दिवशी सर्व सुवासिनी स्त्रिया उपवास ठेवतात। काही स्त्रिया निर्जल उपवास करतात, तर काही जण फक्त वडाची पूजा होईपर्यंतच उपवास ठेवतात। एकदा का वडाची पूजा झाली की मग हा उपवास सोडला जातो। तुम्हाला वटपौर्णिमेच्या उपवासाबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, आपला व्हिडिओ नक्की जाऊन पहा। वस्त्रमाळ अर्पण केल्यानंतर वडाच्या झाडाला फुले वाहायची आहेत आणि मनोभावे नमस्कार करायचा आहे। त्यानंतर आपल्याला झाडापाशी विडा ठेवायचा आहे। त्यासाठी इथे मी 2 विड्याची पानं एकावरती एक ठेवलेली आहेत। त्यावरती खारी, खोबरं, हळकुंड, बदाम, सुपारी आणि नाणं असं साहित्य ठेवायचं आहे। आणि यानंतर मग आपल्याला सावित्रीची ओटी भरायची आहे, कारण पौराणिक कथेनुसार सावित्रीने यमराजाकडून तिच्या पतीचे म्हणजे सत्यवानाचे प्राण परत आणले होते, त्यामुळे तिला पण वाण देऊन आपण तिची सुद्धा ओटी भरायची आहे। तर ओटी भरण्यासाठी मी इथे लाल रंगाचा ब्लाउज पीस ठेवलेला आहे आणि सावित्रीची ओटी ही गहू आणि आंब्याने भरली जाते। तर आपण त्या पिसावरती गहू आणि आंब्याने ओटी भरायची आहे आणि त्यानंतर सौभाग्याचं लेणं आपण सावित्रीला अर्पण करायचं आहे। अशी पुडी मिळते बाजारामध्ये, ती सुद्धा तुम्ही ठेवू शकता। या पुडीमध्ये सर्व सौभाग्याचं लेणं, गरसो, टिकली, बांगड्या, आरसा, फणी, हळदी कुंकू, त्याबरोबरच ओटीचं सर्व साहित्य देखील आहे। अशी पुडी तुम्ही या ओटीमध्ये ठेवू शकता। त्यानंतर ओटीवरती हळदी कुंकू वाहायचं आणि नमस्कार करायचा आहे। त्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे। इथे मी खडी साखरेचा नैवेद्य दाखवत आहे, पण या दिवशी आपण पुरणपोळी, आमरस असा काही पुरणपोळीचा किंवा गोडाधोडाचा नैवेद्य केला तर तो नैवेद्य आपल्याला इथे दाखवायचा आहे। बरेच जण ही पूजा करताना शिधा पण ठेवतात। तुमच्या भागामध्ये जशी पद्धत आहे तसं तुम्ही करू शकता। मग सर्वात शेवटी आपल्याला निरांजनाने अगरबत्तीने झाडाला ओवाळायचं आहे। त्यानंतर आपण वडाला फेरे घालणार आहोत। तर जी आपण सुतगुंडी घेतलेली आहे ती आपण वडाला बांधायची आहे। झाडाभोवती 5 किंवा 7 प्रदक्षिणा आपल्याला घालायच्या आहेत। बरेच जण 21 सुद्धा प्रदक्षिणा करतात, पण तुम्ही तुमच्या इच्छा आणि श्रद्धेनुसार वडाला फेरे मारू शकता। यावर्षी वटसावित्री पौर्णिमा 21 जून 2024ला आलेली आहे।
पूजेची वेळ या दिवशी सकाळीच पहाटे 5:24 पासून ते 10:38 पर्यंत असणार आहे. म्हणजे पहाटे 5:30 ते 11:15 वाजेपर्यंत पूजेची शुभ वेळ आहे. वडाची पूजा झाल्यानंतर आपल्याकडे आंबा आणि गव्हाने 5 किंवा 7 सवासणींची ओटी भरली जाते. पण कोकणात किंवा कोकणी स्त्रिया वडाच्या पानामध्ये 5, 7 किंवा 9 प्रकारची फळं घालून ती 5, 7, 9 सवासणींना देतात. त्यामध्ये करवंद, आंब्याच्या फोडी, फणसाचे गरे असं काही असतं. किंवा काही जण खण त्यावरती आंबा, गहू अशा पद्धतीने पण ओटी भरतात. जसं तुमच्याकडे केलं जातं त्या प्रकारे तुम्ही करू शकता. वडाला फेरे घालून झाल्यानंतर जी सुतगुंडी उरलेली असते तर ती तोडायची नाही, तिथेच ठेवायची. त्यासाठी जातानाच छोटीच सुतगुंडी घेऊन जायची. त्यानंतर हात जोडून वटवृक्षाला मनोभावे प्रार्थना करायची की मला व माझ्या पतीला तुझ्या इतकंच आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभू दे. धनधान्य व मुले यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे. मलाही अखंड सौभाग्य लाभू दे. अशी मनोभावे प्रार्थना करायची व नमस्कार करायचा. यानंतर आपण 5 किंवा 7 सवासणींची ओटी भरायची आहे. तर सर्वात आधी सवासणींना हळदी कुंकू लावायचं आणि मग अशा पद्धतीने आंबा आणि गहू यांच्या ओटीमध्ये घालायचं. मी मगाशी सांगितलं काही ठिकाणी वाण दिले जातात, तर आपल्या इकडे फक्त आंबा आणि गव्हाने ओटी भरली तरीही चालते. ओटी भरल्यावर नमस्कार करायचा आणि काही ठिकाणी उखाणे पण घेतले जातात. मी तुमच्यासाठी सुद्धा एक उखाणा घेते. 5 सुवासिनी स्त्रियांची ओटी मी भरली, अतुलरावांचे नाव घेते, आज वटपौर्णिमा आहे म्हणून मी सजली. तर अशा पद्धतीने आज आपण अगदी सोप्या पद्धतीने वटपौर्णिमेनिमित्त वडाची पूजा केलेली आहे. तुम्ही सुद्धा यंदा या वटपौर्णिमेला अशी सोप्या पद्धतीने नक्की पूजा करा. तर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.